नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय नारायण शेळके यांची कादंबरी असा मी काय गुन्हा केला. कालच्या भागात आपण बघितलं की आपली कथानायिका मॅट्रिक पास झाली, पण डीएडला ॲडमिशन घेण्याचं स्वप्न मात्र विरलं तिचं. पण त्याच वेळेला तिच्या नवऱ्याला म्हणजे शरदला त्यांनी कामावर टाळाटाळ करून व्यसनाधीन होऊन सुद्धा ऑफिसनी त्याला काही कालाची सूट दिली आहे, सुधारायची संधी दिलेली आहे. बघूयात आता पुढे काय घडतंय. कंपनीतला अधिकारी वर्ग चांगला होता म्हणून यांना 5 महिन्यांच्या ऐवजी 6 महिने सुधारायला संधी मिळाली. पण यांनी संधीचं सोनं करायच्या ऐवजी त्या संधीची माती करून टाकली. आईंनी केलेल्या व्रतवैकल्याचा काही फायदा झाला नाही, कारण विनाशकाले विपरीत बुद्धी. त्यामुळे कंपनीने यांना कामावरनं काढूनच टाकलं. 6-7 वर्षे सर्व्हिस झाली आणि 5-6 हजार मिळाले. ते काय आयुष्याला थोडेच पुरणार आहेत का? मला फक्त ₹150 महिना मिळत होता. त्यात 5 माणसांच्या कुटुंबाचं पालन पोषण शिवाय घरभाडं हे कसं काय देणार मी? माझ्या मनावरच प्रेशर आलं खूप. आपलं कसं होणार ही चिंता मनाला भेडसावायला लागली. मुली मोठ्या होत होत्या, त्यांच्या गरजा वाढत होत्या, त्या वरच्या वर्गात जात होत्या. त्यामुळे शिक्षणाचा खर्चही वाढतच होता. मी माझं दुःख लीलाताईंना सांगत होते, त्या मला धीर देत होत्या. मी मॅट्रिक झाल्यामुळे शाळेतला माझा पगार ₹100 ₹150 झाला आणि बाई म्हणजे लीलाताई ₹50 देतच होत्या. पण या ₹200 घराचा खर्च काही भागत नव्हता. पण ज्याचं कोणी नसतं ना, त्याचा परमेश्वर असतो. यांच्या कंपनीत हेल्थ ऑफिसर डॉक्टर मोटवानी होत्या. त्यांना माझी शोकांतिका, कर्मकहाणी माहिती होती. त्यांना माझी दया आली. त्यांनी मला बोलवून घेतलं आणि म्हणाल्या, मिसेस प्रभू, तुमच्या दुर्दैवाने तुमच्या मिस्टरांनी नोकरी सोडली. आता तुमच्यावर काय प्रसंग आला असेल याची मला कल्पना आहे. तुम्ही सध्या काय करता? मॅडम, मी सध्या 2 ठिकाणी नोकरी करते. मला फक्त ₹200 मिळतात. पण त्यात 5 माणसांचं भागत नाही हो. काय करू मी? हे बघा, खाजगी नोकऱ्यात पगार खूप कमी असतो. तेव्हा तुम्हाला मी एक मार्ग सुचवते. तुम्ही इथे कंपनीत टेम्पररी ब्रेक सर्व्हिस करा. शाळेपेक्षा इथे जास्त पगार मिळेल. तुम्हाला जरी अधूनमधून ब्रेक मिळाला तरी इथला पगार जास्त आहे. त्यामुळे महिना सरासरी आहे ना, ती आत्ताच्यापेक्षा कितीतरी जास्त मिळू शकेल तुम्हाला. मॅडम, मला पैशाची खूप गरज आहे हो. तेव्हा ब्रेक सर्व्हिस करायला मी तयार आहे. काय करावं लागेल तेवढं मला सांगा. तुम्ही एक अर्ज करा. आम्ही तुम्हाला मग इंटरव्ह्यूला बोलवतो. ओके? मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे मी कंपनीत अर्ज केला. मला इंटरव्ह्यूला बोलवण्यात आलं. आधी सू नंतर कू असलेला आमचा शरद प्रभू, त्याची ती मी बायको, म्हणून माझ्याबद्दल सगळ्यांना सहानुभूती होती. साहेबांनी मला प्रश्न विचारले. मिसेस प्रभू, ही रेडिओ बनवण्याची कंपनी आहे. तुम्हाला माहिती आहे ते. रेडिओचे सगळे पार्ट इथे तयार होतात. तेव्हा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काम करावं लागेल आणि प्रोडक्शन द्यावं लागेल. साहेब, तुम्ही म्हणाल त्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करायला तयार आहे. माझी कुठलीच कधीच तक्रार असणार नाही. मी पडेल ते काम इमाने इतबारे करीन. ठीक आहे. टाईम कीपर ऑफिसमधनं ऑर्डर घेऊन जा आणि उद्यापासून कामाला या. मनातून मी घाबरले होते. रेडिओ मला लावता येत होता, मी ऐकतही होते, पण त्याच्या पोटात काय असतं त्याबद्दल मला ओ का ठो माहिती नव्हतं. इतकंच काय, प्रोडक्शन द्यावं लागेल म्हणजे नेमकं काय करायचंय त्याचा अर्थच माहिती नव्हता. मी परमेश्वरावर भरवसा ठेवला, कामावर रुजू झाले. स्पीकर डिपार्टमेंटमध्ये माझी नेमणूक झाली. मोठ्या टेबलासमोर ओळीत बसून मुली फटाफटा काम करताना दिसत होत्या. तिथली ती मोठमोठी मशीन बघून मी थक्कच झाले, गोंधळले सुद्धा. माझ्या आयुष्यातला हा पहिला अनुभव होता. पण डिपार्टमेंटमधले कामगार, मुलं, मुली शरदला चांगले ओळखत होते आणि मी शरदची बायको म्हणून त्यांनी मला सहकार्य केलं, सांभाळून घेतलं, काम कसं करायचं तेही शिकवलं.
सुपरवायझर चांगले होते. सुमारे 6 महिने थोडा आत्मविश्वास वाढत होता. अहो, काल कसं पंच करावं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. हळू-हळू प्रोडक्शन या शब्दाचा अर्थ मला कळायला लागला. आपल्याला नेमून दिलेलं काम कंपनीच्या वेळेत बिनचूक करून देणं म्हणजे प्रोडक्शन देणं हे मला आता समजलं. उदाहरणार्थ 8 तासात 1000 स्पीकर तयार करून देणं, नाहीतर मेमो मिळून आपलं रेकॉर्ड खराब होणं. पण हळू माझी भीड चेपत गेली. इतर मुलींच्या प्रमाणे मी सुद्धा सराईतपणे काम करायला लागले. म्हणतात ना, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. 240 दिवस सलग भरल्यानंतर परमनंट करतात हे मला माहिती होतं. म्हणून मी दांडी न मारता, केव्हाही लेट न होता नियमाप्रमाणे प्रोडक्शन देऊन 240 दिवस भरले. कारण या नोकरीवर तर माझ्या कुटुंबाचं भवितव्य होतं. मी परमनंट होण्याची मोठ्या आशेने, आतुरतेने वाट बघत होते. पण माझं दुर्दैव आडवं आलं. मला नोकरीवरनं कमी करण्याचं लेटर हातात पडलं. माझा अपेक्षाभंग झाला. प्रचंड नैराश्य आलं. दुःख झालं. मी खूप रडले, साहेबांना भेटले, त्यांना विनंती केली, करुणा भाकली, पण उपयोग काही झाला नाही. युनियनचा माणूसही तिथे होता, पण त्यांनी माझी बाजू घ्यायच्याऐवजी तो साहेबांच्याच बाजूने म्हणाला, अहो नाईलाज आहे त्यांचा बी. साहेब तरी काय करणार सांगा बरं. हे बघा, आम्ही तुम्हाला परत बोलवू. हो. आणि मला वर्षभराच्या नोकरीचे 1400 रुपये देऊन घरी बसवलं. पुन्हा शाळेत गेले. रेगेबाईंना घडलेली शोकांतिका सांगितली. त्यांना माझी परिस्थिती माहिती होती. त्यांना माझ्याबद्दल सहानुभूती सुद्धा होती. म्हणून त्यांनी मला पुन्हा कामावर ठेवून घेतलं आणि म्हणाल्या, हे बघ अगं, त्या कंपनीच्या नोकरीचं काही खरं नसतं ग. तू आपली शाळेतच येत जा. मी तुझा पगार आहे ना 500 रुपयापर्यंत वाढवीन. शिवाय बाईंचं काम माझं हक्काचं, तेही कर. मला कंपनीची नोकरी लागली म्हणून त्या खुश होत्या. त्यांची माझ्याबद्दलची काळजी मिटली होती. पण त्या माझ्या दुर्दैवाला काय करणार? एखाद्याचं दुःख वाटून घेता येतो, नशीब कसं वाटून घेता येणार? रेगेबाई जरी माझा पगार 500 रुपये करणार होत्या, तरी त्या 500त माझा संसार भागणार होता का? घरात पुरुषासारखा पुरुष असताना तो बसून होता. उलट त्याचीच जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. म्हणजे असूनी नाथ मी अनाथ अशी माझी अवस्था झाली. 1-2 महिने गॅप देऊन मला कंपनीत बोलवत होते. अशी 3 वर्ष मी ब्रेक सर्व्हिस केली. परमनंट होण्यासाठी मी स्वतः साहेबांच्या घरी जाऊन भेटले. साहेब, अहो माझ्या घरची परिस्थिती बिकट आहे. नवरा बेकार आहे. सगळ्या कुटुंबाची माझ्यावर जबाबदारी आहे. सासू, वाढत्या वयाच्या 2 मुली आणि नवरा यांच्या पालनपोषणाची ती जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्या सगळ्यांचं भविष्य माझ्या कष्टांवर अवलंबून आहे. साहेब, काही लोक परमनंट करणार आहेत असं मी ऐकलंय. मला घ्या की त्यात. तुमचे उपकार आम्ही जन्मभर नाही विसरणार साहेब. हे बघा प्रभू मॅडम, तुमच्याबद्दल मला पूर्णपणे सहानुभूती आहे. जर कंपनीत काही लोक परमनंट करणार असतील तर मी तुमचा नक्की विचार करेन. मला धीर आला. आशा निर्माण झाली. पण जोपर्यंत परमनंट ऑर्डर हातात पडत नाही तोपर्यंत मनात आशेचा निराशेचा खेळ चालूच होता. कारण आता माझ्या नशिबावरच विश्वास नव्हता. कारण याच नशिबाने मला वारंवार तोंडावर पाडलंय. 30-35 लोकांना परमनंट करणार होते. त्यांच्या ऑर्डर्सही तयार होत्या. रोज एकाला ऑर्डर मिळतही होती. मी मात्र डोळ्यात प्राण आणून ऑर्डरची वाट बघत होते. परमेश्वराची कृपा, मोठ्यांचे आशीर्वाद आणि माझ्या मुलींचं नशीब, एक दिवस माझ्या हातात परमनंटची ऑर्डर पडली. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. माझे हितचिंतक लीला जोशीबाई, शालिनी रेगेबाई आणि शाळेतले सगळे शिक्षक या सगळ्यांनी माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. माझीसारखी अभागिनी ही लढाई जिंकलेली होती. आता नोकरी जायची भीती नव्हती. कुटुंबाला आर्थिक स्थैर्यही लाभणार होतं. पण हे काही असलं ना तरी तुम्हाला सांगते, हे असलं निर्भेळ सुख माझ्या नशिबातच नव्हतं. माझ्या सुखाला शरदच्या रूपानं शाप लागला होता आणि तो शाप माझा पाठलाग करत होता. कारण इकडे माझी प्रगती होत होती तर त्याची अधोगती सुरू होती. दोघांनी जर हातात हात घालून प्रगतीची शिडी चढली असती तर त्यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं, पण माझ्या नशिबातच ते नव्हतं. शरदच्या बाबतीत मी पूर्ण निराश झालेली होते.
आपल्या नाकर्तेपणामुळे आपल्या बायकोची होणारी ससे होलपट, ओढाताण, संसाराची वाताहत, मुलींचे निष्पाप चेहरे याचा त्याच्या मनावर कसलाही परिणामच होत नव्हता. दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या सगळ्या नाजूक संवेदना बधीर झालेल्या होत्या. हवं तेव्हा उठावं, आयतं खावं, गावात उंडारत फिरावं, कधीही घरी यावं आणि येताना दारू ढोसून यावं, हा त्यांचा नित्यक्रम सुरू होता. त्यामुळे मी त्यांना गृहीत धरतच नव्हते. त्यांची म्हणजे काय असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती. त्यांची मदत होण्याच्या ऐवजी मला त्यांचा त्रासच व्हायचा. सकाळी 7 ते दुपारी 4 अशी माझी ड्युटी होती आणि तिथून पुढे बाईंचं काम आणि नंतर मी घरी यायचे. आई मुलींची जबाबदारी प्रेमानं सांभाळत होत्या, त्यामुळे मला मुलींची अजिबात काळजी नव्हती. किंबहुना आईंच्या भरवशावरच मी हे सगळं करत होते. माझं मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष होतं. त्या अभ्यास करतात का? त्यांची प्रगती कशी आहे? त्यांना मार्क किती मिळतायत? याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं. मी महिन्यातून एकदा त्यांच्या शाळेत जाऊन त्यांच्या शिक्षकांनाही भेटत असे. त्यांच्या प्रगतीबद्दल विचारपूस करत असे. शिक्षक म्हणायचे सुद्धा की तुमच्यासारखे जागरूक पालक फार कमी आहेत बरं का. रुचा आणि चित्रा दोघीही हुशार आहेत. अहो त्या दरवर्षी चांगल्या मार्कानं पास होत आहेत. यांनी आता घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. दारूसाठी पैसे हवेत म्हणून घरात वादविवाद, भांडणं चालू झाली. दारू पिण्यासाठी जर पैसे दिले नाहीत तर घर धुवायला सुरुवात केली. ते दारूच्या इतके आहारी गेले की अट्टल दारुडे झाले. दारूचे गुलाम झाले. दारूशिवाय त्यांना काही दिसत नव्हतं. आईंना पैसे मागत ते. त्या बिचाऱ्या कुठून देणार? तरी पण तिच्याकडे देवीचं बघण्यासाठी काही लोक येत. देवीपुढे रुपया 2 रुपये ठेवत ते पैसे सुद्धा हे घेऊन जात. शेवटी घरातली तांब्या पितळेची भांडी विकायला त्यांनी सुरुवात केली. घरातलं रोज एक भांडं कमी व्हायला लागलं. ताटं, वाट्या, डबे, पातेलं, परात, घंगाळं, घागर, बादली इतकंच काय अन्न शिजवायची भांडी पण त्यांनी विकली. सगळा संसार धुतला गेला. मी नोकरीवर जायचे, मुली शाळेत जायच्या. मग काय त्यांचंच राज्य. आईंचा प्रतिकार लुळा पाडायचा. आईंना ढकलूनच द्यायचे ते. शेवटी लोखंडी तवा, कढई आणि स्टीलच्या भांड्यात स्वयंपाक करायला लागायचा. पत्रावळीवर जेवायला लागायचं. काचेच्या पेल्यात पाणी प्यायला लागायचं. मी कामावरनं घरी आले ना की मला दारूसाठी पैसे मागत. नाही दिले की भांडण, शिवीगाळ आणि शेवटी मारामारीपर्यंत त्यांची मजल जात असे. मुली घाबरत, आजीला बिलगत. भित्र्या सशासारखी त्यांची अवस्था व्हायची. समोर जे काही चाललंय ना ते मुलींच्या आकलना पलीकडचं असायचं. शिवाय हा तमाशा रोजचाच झाल्यामुळे शेजारी पाजारी सुद्धा आता मध्ये पडत नसायचे. सांगायला लाज वाटते की आपलीच लक्तर आपण वेशीवर टांगायची. झाकली मूठ ठेवावी, पण मुठीलाही काही मर्यादा असतात ना. पसाभर असेल तर ते मुठीत मावणार कसं? ते सगळीकडे सांडणारच. आणि आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून तोंड मिटून घेतलं आणि दात जर ओठातच घुसले तर रक्तबंबाळ होणारच ना. आणि मग ते ओठातून व्हायला लागणार रक्त. मग इतरांपासून लपवणार कसं? ही अशी माझी अवस्था झाली. मुकाट्याने अन्याय सहन केला तर अन्यायाला बळ मिळतं आणि त्याचं घोर अपराधात रूपांतर होतं. अन्याय करणारा जसा दोषी तसा सहन करणारा सुद्धा दोषी. तेव्हा हे लोकांना कळायला हवं, म्हणजे त्यातून समाज काहीतरी बोध घेईल. एकदा शेजारी चोरी झाली. चोरीचा आळ यांच्यावर आला आणि येणारच ना. जो माणूस दारूसाठी घरातच चोऱ्या करतो, भांडीकुंडी विकतो, घरात तमाशा करतो, तेव्हा हे त्याचंच कृत्य असणार म्हणून ह्यांच्यावर चोरीचा आळ येणं स्वाभाविक होतं. मला बाहेर तोंड दाखवायची लाज वाटायला लागली. आपण सुशिक्षित, मध्यमवर्गीय, पांढरपेशी माणसं. हा प्रसंग एखाद्या झोपडपट्टीत घडला असता तर आपण समजू शकतो, पण तो प्रत्यक्ष माझ्यावरच गुदरला. त्यासारखं दुःख कुठलं हो? काय विचाराने मी लग्न केलं? संकटांना तोंड देत, अडचणींवर मात करत, मन मारून या माणसाबरोबर मी संसार मांडला आणि आपण दिवसेंदिवस भोगतोय काय? यांना शेजारच्या खोलीत कोंडण्यात आलं. तमाशाला भरपूर गर्दी जमली होती. सगळ्यांच्या नजरा मला जाळत होत्या. मी चक्कर येऊन खाली कोसळले, बेशुद्ध पडले. शेवटी शेजाऱ्यांनी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. माझ्याकडे, बिचाऱ्या आईंकडे आणि निष्पाप मुलींकडे बघून यांना पोलिसात न देता सोडून देण्यात आलं.
मला 2 दिवसात बरं वाटलं. तशीच खाली मान घालून मी परत आले. पोटासाठी, मुलींसाठी कामावर जाणं तर भाग होतं. कामावर गेल्यावर तिथल्या वातावरणात आणि कामात मला माझ्या घरच्या व्यथांचा विसर पडायचा. पण घरी येताना पुन्हा पोटात गोळा आलेला असायचा. आपण घरी जाऊच नये असं वाटायचं. पण घरी गेल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. या माणसाने आमचा अक्षरशः छळ मांडलेला होता. मी असा काय अपराध केला होता? प्रेम करणं हा काही गुन्हा आहे का? आणि गुन्हा असेल तर त्याची एवढी मोठी शिक्षा भोगावी लागते हे माहीत असतं तर मी जन्मभर कुमारीच राहिले असते. हे सगळ्याला मी फार कंटाळले होते. बरं याला शेवट नव्हता. आत्महत्या करून हे सगळं संपवावं आणि शेवट करून टाकावा, कायमचं यातनं सुटावं असं वाटायला लागलं. मग लक्षात आलं की यातून फार तर मी सुटले असते, पण माझ्या 2 मुलींचं काय? एक दिवस आई घरी नव्हती. मुली शेजारी खेळायला गेल्या होत्या. हे घरी आले आणि म्हणाले, "नंदिनी मला पैसे दे." "कशाला?" "दारू प्यायची आहे." "नाही मिळणार. मी जे काबाड कष्ट करतीये ते तुमच्या दारू पिण्यासाठी नाही हं. हे बघा मी तुमच्यापुढे हात जोडते, पाया पडते, दारू पिऊ नका हो. वाटल्यास तुम्ही काही कामधंदा केला नाहीत ना तरी चालेल. मी सांभाळीन आनंदाने तुम्हाला." "काय सांभाळते म्हणजे काय उपकार करते काय माझ्यावर? नवरा आहे मी तुझा, नवरा. चल पैसे काढ, भंकस करू नको." मला लेक्चर देतीये. मी पैसे देणार नाही. काय करणार? नरडं दाबीन, जीव घेईन तुझा. हे काय दारू पिणं इतकं सोपं आहे का? थांब तुला दाखवतोच. आता काय तू माझ्या हातून जगत नाही. असं म्हणून त्यांनी दाराला कडी घातली, मला कॉटवर पाडलं आणि माझ्या उरावर बसून गळ्याकडे हात नेत म्हणाले, "माजली आहेस साली. पैसे तर देत नाही, उलटून बोलते का? थांब, गळाच दाबतो तुझा आणि मग तुझं प्रेत गॅलरीतनं देतो फेकून खाली." त्यांच्या अंगात सैतान संचारलेला होता. "मारा, मारा मला, ठार मारा. नाहीतरी तुमच्यापासून सुटका होण्यासाठी तेवढा एकच मार्ग आहे. पण मला माझ्या मुलींसाठी जगणं भाग होतं. माझ्या मागे त्या दारूसाठी माझ्या दोन्ही मुलींना विकायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही आहात. मी त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जीवाच्या आकांतानं धडपडत होते. जगायचे ना तुला पोरींसाठी? मग दे की पैसे. नाही तर हो मारायला तयार." ते दोन्ही हाताच्या पंज्यांनी माझी मान आवळत होते. मी किंचाळत होते, "मला सोडा, मला सोडा." पण माझा प्रतिकार लुळा पडत होता. माझं मरण मला समोर दिसत होतं. मुलींना माझ्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. त्या खोलीकडे धावल्या आणि आई, आई म्हणत दार वाजवायला लागल्या. मग मुलींनी शेजारच्यांना बोलवून आणलं. शेजाऱ्यांनी दाराला धक्के मारायला सुरुवात केली. "शरदराव दार उघडा, नाहीतर आम्हाला पोलिसांना बोलवायला लागेल बरं का." "शरदराव सोडा त्यांना. सोडा नाहीतर आम्ही दार तोडतो आणि आत येतो." "हे बघा, बायकोच्या खुनाचा तुम्ही प्रयत्न करताय. पोलिसांना सांगू बरं का आम्ही." शेजाऱ्यांच्या ओरडण्याचा योग्य तो परिणाम झाला. यांची माझ्या गळ्यावरची पकड ढिली झाली. मी तशी जोराचा हिसडा देऊन त्यांच्या तावडीतनं सुटले आणि कडी काढून बाहेर आले. माझे केस, कपडे अस्ताव्यस्त झाले होते. मी घामाघूम झाले होते. शेजारचे फाली आत्या म्हणून होत्या, त्यांना मिठी मारून मी जोरजोरात रडायलाच लागले. माझ्या मुली मला बिलगल्या, रडायला लागल्या. "काय शरदराव, काय बायकोचा खून करून फासावर जायची घाई झाली का तुम्हाला? अरे एवढीच तुरुंगात जायची हौस असेल तर आत्ता करतो की ती व्यवस्था. हा, हे बघ, नशिबाने तुला सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली आहे. ती आजच मारून खाल्ली तर उद्या दारू सोड रे, उपाशी मरशील. भीक मागत फिरशील दारोदार. हा." शेजाऱ्या पाजाऱ्यांनी यांच्यावर यथेच्छ तोंडसूक घेतलं, त्यांना समजावून सांगितलं, पण हे त्या पलीकडे जाऊन पोचलेले होते. कुठल्या जन्मीचं पाप मी या जन्मी फेडत होते. नशिबाचे भोग भोगत होते. वारंवार सत्वपरीक्षा देत होते आणि नापास होत होते. एकदा मनात यायचं की यांच्यापासून घटस्फोट घ्यावा. पण मग मुलींना घेऊन राहायचं कुठे? आता नोकरीची चिंता नव्हती. मी परमनंट झालेली होते. पण राहणार कुठे? कारण जागा यांच्या नावावर होती. आणि जरी मी दुसरी जागा घेतली तरी हा माणूस तिथे मला सुखाने राहू देणार नाही. नोकरी इथे आहे त्यामुळे गावही सोडता येणार नाही. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी माझी अवस्था झाली. ते म्हणायचेच, "तू जगाच्या पाठीवर कुठेही जा, मी काय तुला सुखानं जगू देणार नाही."
तुझ्या कंपनीत येईन, तिथेही तमाशा करीन. हे ऐकल्यामुळे मी तर घाबरले होते. मला भीती वाटत होती. दारुड्या माणसाचा भरवसा काय ना? तो काहीही करू शकतो. आणि ही अशी उदाहरणं आजूबाजूला घडलेली आपण वाचतोच की वर्तमानपत्रात. आता रुच्या 6वीत आणि चित्रा 4थीत होती. आता नाही म्हटलं तरी त्या 8 आणि 10 वर्षांच्या झालेल्या होत्या. त्यांना आता चांगलं वाईट समजायला लागलं होतं. घरातल्या वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांना पुण्याला माझा धाकटा भाऊ गोविंदकडे ठेवलं. दोघींनाही मॉडर्न हायस्कूलच्या मुलींच्या शाळेत प्रवेश मिळाला होता. गोविंद जबाबदारीनं त्यांची देखभाल करायचा, तर धाकटी संध्या आईच्या मायेनं माझ्या मुलींचं करत होती. श्रोते हो, हा आजचा भाग इथेच संपला. थोडासा सुखांत, थोडासा दुःखांत. कारण आपल्या कथानायिकेला नोकरी लागली आहे, ती परमनंट झाली आणि त्याचबरोबर शरदचा दारुडेपणा वाढत चाललाय. तो घरी त्रास देतोय. गळा दाबण्यापर्यंत त्याची परिस्थिती आलेली होती. त्यामुळे कंटाळून आपल्या कथानायिकेने मुलींना आपल्या भावाकडे ठेवलंय. त्या आता पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकतायत. बघूयात पुढे काय होतंय उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.